नोटाबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेनं तलवार म्यान केली आहे। शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, पण जिल्हा बँकेवरचे निर्बंध उठवण्याबद्दल कुठलंही ठोस आश्वासन त्यांना मिळालं नाही। उलट मोदींनी शिवसेनेच्या खासदारांना बाळासाहेबांची आठवण करून दिली। वर जाऊन बाळासाहेबांनी विचारलं तर काय काम केलं तर तुम्ही काय उत्तर द्याल हे माहित नाही, पण मी चांगलं काम करून आलो असं सांगू शकेन असं मोदींनी म्हटलंय। नोटाबंदीचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असं मोदींनी शिवसेना खासदारांना स्पष्ट केलंय। तुमची आंदोलनं आधी मागे घ्या, मी रिझर्व्ह बँकेशी बोलून जिल्हा बँकांना सामावून घेण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करतो असंही मोदींनी शिवसेना खासदारांना सांगितले। दरम्यान मोदींशी चर्चा केल्यावर उद्या होणाऱ्या विरोधकांच्या धरणे आंदोलनात शिवसेना सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। जिल्हा बँका आणि सहकारी बँकांवरील निर्बंध उठवावे या संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। आपण पाहू शकता की हे संपूर्ण शिष्टमंडळ गेलं होतं आणि चर्चासुद्धा झालेली आहे। त्याच्यावर तोडगा काय निघालाय का ते पाहणार आहोत आपण। आपल्यासोबत आनंदराव आडसूळजी आहेत, संजय राऊतजी आहेत, चंद्रकांत खैरे जी आहेत, आढळराव पाटील साहेब आहेत। मला अगोदर सांगा की आजच्या या चर्चेमध्ये झालं काय, तोडगा निघतो काय? ज्यांनी निर्णय घेतला त्यांच्याकडे उपाय असतात। अनेक गोष्टी आम्हाला त्या अवगत होत्या, ते त्यांच्यासमोर मांडण्याचं होतं, ते आम्ही मांडलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा एक चांगला मूडमध्ये आम्हाला ही गोष्ट सांगितली की सिस्टीममध्ये हे कसं बसवायचं हे रिझर्व्ह बँकेबरोबर चर्चा करून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल। आपल्या म्हणण्यामध्ये जरी तथ्य असलं तरी सिस्टीममध्ये बसवायला लागेल। 14 दिवस होऊन गेलेले आहेत, त्यामुळे 50 दिवस वाट बघायला लावू नका या क्षेत्रामध्ये, हे आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी त्याला एक पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स दिलेला असं म्हणायला हरकत नाही। परंतु मोदींना जर निर्णय घ्यायचा होता तर एवढा उशीर का केला? आणि त्यांना जिल्हा बँकेची परिस्थिती माहीत नाही का, सहकारी बँके कशावर टिकलेला आहे हे माहीत नाही का? म्हणून महाराष्ट्रातल्या खासदारांनी शिवसेनेच्या त्यांना माहिती करून दिली ना, कारण महाराष्ट्रात सहकाराचा गड आहे। सहकाराची चळवळ जी आहे, बीज जे आहे ते आपल्या राज्यातून सुरू झालं आहे। आम्ही त्यांना ही सगळी परिस्थिती समजून सांगितलेली आहे की महाराष्ट्राचं ग्रामीण अर्थकारण हे सहकार बँकांवरती कसं अवलंबून आहे त्यांनी समजून घेतलं आहे आणि त्यांनी शब्द दिला आहे ते निर्णय घेतील। कारण शेवटी राज्य टिकायचं असेल, शेतकरी टिकायचा असेल, आज या परिस्थितीत कष्टकरी मजूर टिकायचा असेल तर सहकार क्षेत्राशिवाय, सहकारी बँकांशिवाय व्यवहाराला पर्याय नाही आहे। मोदीजी रिझर्व्ह बँकेशी चर्चा करतील, निर्णय होईल न होईल हा पुढचा भाग आहे, परंतु निर्णय जर समजा की नाही झाला तर आपली भूमिका काय असणार, आपलं पाऊल काय? तुम्ही आजपर्यंत शिवसेनेची भूमिका पाहिली, जे चूक असते त्याला सातत्याने कठोरपणे विरोध करण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे। वेळ प्रसंगी आम्ही सत्तेमध्ये आहोत हे माहिती असताना ममतानी ज्या वेळेला राष्ट्रपतींना भेटायचा निर्णय घेतला आणि आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं माननीय उद्धवजींना की आपण आमच्याबरोबर असाल तर बरं होईल, आम्ही या सत्तेची पर्वा न करता त्यांच्याबरोबर गेलो होतो। म्हणजे शिवसेना हे नेहमी आक्रमकपणे लोकांच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे काम करते हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। उद्याच्या धरणामध्ये सहभागी असणे संबंध येत नाही हो। प्रत्येक वेळी काय ह्यांनी केलं त्यांनी केलं आणि त्यांना जाऊन भेटायचं, हे भेटलो नाही एकदा, मग यांच्याबरोबर जाऊन राष्ट्रपती जाऊन काय भेटायचं आणि काय पुन्हा सांगायचं, जे सांगायचं यापूर्वी सांगितलं आम्ही। धन्यवाद। जिथे सरकार चुकत आहे तिथं शिवसेना उभी राहणार आहे आणि मग ते सत्तेमध्ये असलं तरी सुद्धा विरोध केला जाणार आहे। रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।